तर मित्रांनो, IPL 2024 शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत असून काही दिवसातच प्लेऑफचे चित्र सुद्धा स्पष्ट होणार आहे। पण अशात प्लेऑफ आधीच आणखी एका गोष्टीची सध्या चर्चा ही सुरू आहे, ती म्हणजे T20 वर्ल्ड कप 2024। खरं तर 1-2 दिवसातच सर्व संघ यावर्षी जूनमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंचा संघ हा घोषित करतील, ज्यात आपला भारतीय संघ सुद्धा सहभागी असेल। पण अशात तुम्हाला माहिती आहे का की IPL 2024 मध्ये खेळणारे असे 5 करंदार आहेत जे T20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकणार नाहीत। तर मग अशात हे कॅप्टन कोण आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर यात पहिलं नाव आहे श्रेयस अय्यर। खरं तर IPL 2024 मध्ये KKR संघ चांगली कामगिरी करतोय, मात्र संघाचा कॅप्टन श्रेयस अय्यर याची कामगिरी मात्र थोडीशी खराब दिसते। खरं तर अय्यरला 8 सामन्यात केवळ 218 धावा या करता आल्या असून त्यात केवळ एक अर्धशतक हे आहे। तर अय्यरचा स्ट्राईक रेट पाहिला तर तो सुद्धा 140 पेक्षा कमी आहे। त्यामुळे अशा स्थितीत T20 वर्ल्ड कपच्या संघात त्याला स्थान मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालेले। नंबर 2 KL राहुल। खरं तर KL राहुलने भारतीय संघासाठी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये विकेट किपर म्हणून खेळला होता, परंतु T20 वर्ल्ड कप संघात त्याला स्थान मिळणे हे कठीण आहे। खरं तर भारतीय T20 संघासाठी किमान 4 ते 5 विकेट किपर बॅट्समन या शर्यतीत आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन, दिनेश कार्तिक यांचा समावेश होतो। तर मग भारतीय संघात पाहिलं तर जास्तीत जास्त 2 विकेट किपर बॅट्समनची निवड होऊ शकते, ज्यात सध्या शर्यतीत संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोघे आघाडीवर आहेत। ज्यात तसं पाहिलं तर संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे सुद्धा IPL मध्ये संघांचे कॅप्टन आहे। त्यात संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन्सीपद सांभाळताना 9 सामन्यामध्ये 385 धावा हे केलेले आहेत, तर दिल्ली कॅपिटल संघाचा कॅप्टन ऋषभ पंतने 10 सामन्यांमध्ये 371 धावा हे केलेले आहेत। तर दुसरीकडे KL राहुल बद्दल बोललो तर KL राहुलने लखनौ सुपर जायंट्स या संघाचे कॅप्टन्सीपद हे सांभाळताना चांगली कामगिरी केली, परंतु त्याने 9 सामन्यात 378 धावा केलेल्या आहेत। पण स्ट्राईक रेटच्या बाबतीत पाहिलं तर KL राहुल, संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांची मागे। नंबर 3 ऋतुराज गायकवाड किंवा शुभमन गिल। खरं तर KL राहुल प्रमाणेच शुभमन गिल सुद्धा गेल्या वर्षीच्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग होता, मात्र T20 वर्ल्ड कप संघासाठी त्याला खडतर स्पर्धेचा सामना करावा लागतोय, ज्यात विशेषतः CSK संघाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडचा फॉर्म हा गिलसाठी अडचणीचा आहे। हे दोन्ही क्रिकेटपटू ओपनिंग करू शकतात आणि तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा खेळत आहेत। ज्यात IPL 2024 मधील आतापर्यंतच्या कामगिरीवर आपण नजर टाकली तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋतुराज हा 2ऱ्या स्थानावर आहे, तर गिल पाहिला तर 13व्या स्थानावर आहे। ज्यात ऋतुराजने 9 सामन्यांमध्ये 447 धावा हे केलेले आहेत, तर गिलने 10 सामन्यात 320 धावा केल्यात। ज्यात गायकवाड हा स्ट्राईक रेटमध्ये गिलपेक्षा चांगल्या स्थितीत असून T20 क्रिकेटमधील त्याचं महत्त्व यातून लपून राहिलेलं नाही। त्यामुळेच मग अशात सिलेक्टर्सने गिलच्या अनुभवाला प्राधान्य दिले नाही आणि केवळ फॉर्म पाहिला तर ऋतुराज गायकवाड याचं वर्चस्व आहे। त्यामुळेच काही झालं तर या दोन्ही कॅप्टनपैकी एक कॅप्टन हा आपल्याला T20 वर्ल्ड कप संघात पाहायला मिळेल, तर दुसरा हा बाहेर होईल। नंबर 4 शिखर धवन। खरं तर पंजाब किंग्सचं कॅप्टन बनलेलं शिखर धवन IPL 2024 मध्ये फक्त काही सामन्यांमध्येच कॅप्टन होऊ शकलेलं आहे, ज्यानंतरून इंजुरीमुळे त्याला मैदान हे सोडावं लागलं। ज्या शिखर धवन पाहिला तर गेल्या 2 वर्षांपासून भारतीय निवडकर्त्यांच्या फेवरमध्ये सुद्धा नाही, ज्या टीम इंडियात त्याची जागा पाहिली तर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या तरुण खेळाडूंनी घेतलेली। त्यामुळेच यावेळी सुद्धा शिखर धवन T20 वर्ल्ड कप संघात पाहायला मिळणार नाही हे स्पष्टच आहे। नंबर 5 हार्दिक पांड्या। खरं तर या सीझनमध्ये पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन हार्दिक पांड्या हा काही आपला विशेष फॉर्म हा दाखवू शकलेला नाही। ज्यात मागील सामन्यात पाहिलं तर फलंदाजीच्या बाबतीत त्याने थोडीफार चांगली कामगिरी ही केली होती, परंतु अद्याप त्याने गोलंदाजीमध्ये काही विशेष कामगिरी ही केलेली नाही आणि याशिवाय त्याच्या बॅटमधून धावासुद्धा हे निघलेले नाही आहेत। त्याचमुळे त्याचा फॉर्म पाहता त्याच्याऐवजी शिवम दुबे याला संघस्थान दिले जाऊ शकते असं म्हटलं जाते, पण तथापि अद्याप ऑफिशियल नाही। त्यामुळे हार्दिक पांड्याला संधी मिळेल की नाही हे पाहण्यासारखे। त्यामुळेच मग एकूण पाहिलं तर IPL 2024 मधील हेच ते 5 कॅप्टन आहे जे आपल्याला T20 वर्ल्ड कप संघात भाग होताना दिसणार नाही आहेत अशी शक्यता दिसून येते। अशात तुम्हाला काय वाटते, यापैकी कोणाकोणाला संधी द्यायला हवी ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल संघाविरुद्ध पराभूत झाला। मग अशात या पराभवानंतरून आता मुंबई इंडियन्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो की IPL मधून बाहेर झालेला आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।